बंद्रा मारुती कालेर संघाकडनं आपण पाहतोय. टीम कालेर संघ आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आपण पाहतो शरद पाटील. फील्ड कशा प्रकारे सेट केली आहे, अगदी जर बघितलं गेलं तर डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, माफ करा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर मग लॉंग ऑन हा तैनात केला. आणि इनफिल्डमध्ये जर बघितलं गेलं तर शॉट मिड ऑन पाहायला मिळतोय. तदनंतर जर बघितलं तर शॉट फाईन लेग आणि शॉट थर्मॅन हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहा पहिला चेंडू अपस्टमच्या खूप जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा येतो की यस इट्स अ वाईट बॉल. वाईट अतिरिक्त धावेने एक ही धावसंख्या फलकावरती श्री गणेश करते. अतिरिक्त धावेने सुरुवात केली जाईल टीम कुकसे संघाची. चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. आपण पहिलं सत्र पाहतोय आणि पहिल्या सत्रामध्ये किती धावांची मजल मारली जाईल याच्याकडे लक्ष. हलक्या बॅटीने खेळला गेलाय. शॉट मिडॉनला चेंडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल आणि एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलने वैयक्तिक खातं उघडलं जात आहे महेश पाटीलच्या माध्यमातून. आणि मग धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती 5-6 षटकांचा सामना आहे. मी म्हणेन की या 6 षटकांमध्ये ज्या पद्धतीने हा मैदान आहे इथून 60 ते 65 धावा जरी बनवल्या गेल्या तरी पण त्या इनफ होऊ शकतात जर गोलंदाजी चांगली असेल तर. पण या 7-65 पर्यंत जर पोहोचायचं असेल तर सर्वात मोठी गोष्ट काय तर तुम्हाला एक पार्टनरशिप बिल्ड करायला लागेल. अशी पार्टनरशिप की जी इथून 20-25 धावा बनवू शकता. ही पार्टनरशिप आता ओपनिंगचे सलामीचे फलंदाज बनवू शकतील का हा प्रश्नचिन्ह आहे. हा पहा फटका खेचून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू इथे इंटरेस्टेड आहे. विकेट क्रमांक पहिला गडी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. फलंदाज बबलू पाटील बॅक टू दी डगआउट. तर गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने शरीरावरती आला आणि ज्या पद्धतीने एक्झिक्यूट करायचा होता फटका तो बॅटवरती त्या पद्धतीने सजवू शकला नाही. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. जसं क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्या फील्डच्या नुसार गोलंदाजी केली गेली. पहा तुम्ही हेच लक्षात घ्यायचं असतं गोलंदाजाला की तुम्ही कुठल्या क्षेत्रात फिल्डिंग सजवली आहे आणि कुठल्या प्लॅनिंग्सने तुम्ही मैदानामध्ये उतरतायत आणि ते प्लॅनिंग्स किती चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करताय. हे खूप चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज शरद पाटीलच्या माध्यमातून. पहिला चेंडू व्हाईट, तदनंतर एक सिंगल धावाली, स्ट्राईक रोटेट झाली. जसा बबलू पाटील स्ट्रायकर एंडला आला आणि त्याच्या अगेन्स्टचे जे प्लॅनिंग्स ठरवले होते ते इथे सक्सेसफुल ठरले. विकेट क्रमांक पहिला 2 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय 2. तिसरा चेंडू इथे फटका चांगला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. इनफिल्डला क्रॉस केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील 4. आल्या प्रहार चौकार. चार धाब्याने धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते. टोटल जाऊन पोहोचतीये ती 6 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा फळकावरती आहेत. आपण पाहतोय पहिलं षटक पॉवर प्लेचं. स्टेप आउट केलाय. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनचा खेळाडू खूप ऍक्टिव्ह होता आणि तदनंतर जर बघितली गेली तर 1 धावी कंप्लीट केली आहे. आपण जेव्हा पण वर्तुळाकारचं मैदान पाहतोय 360 डिग्रीचं मैदान पाहतोय ना सर्वात जास्त जिम्मेदारी इनफिल्डमध्ये कोणावरती असते तर शॉट फाईन आणि शॉट थर्डमॅन. कारण की तिथे जे चेंडू येत असतात ते इतके वेगाने येतात आणि तिथे असलेला खेळाडू देखील खूप ऍक्टिव्ह किंवा खूप चाणाक्ष लागतो आणि तेच प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू तिथे पोहोचेल. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धाव्याने धावसंख्या जर फलकावरती पाहिली गेली तर वाढताना देखील पाहायला मिळते आणि जाऊन पोहोचेल ती टोटल 8 या आकड्यावरती. पहा या मैदानाचा जर आराखडा घेतला तर मी म्हणेन की आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे. चेंडू जे सीमारेषापर्यंत आहे ते वेगाने पोहोचतात. त्यामुळे डबल सिंगल जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला तितका कॉम्बिनेशन किंवा तितका चांगला तुम्हाला तालमेल असला पाहिजे. हाफ ट्रॅकर चेंडू अपस्टमच्या बाहेर कट केला गेलाय. आता खरी दमछाक होईल थर्डमॅनच्या खेळाडूची.
पण या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो आणि चेंडू सरळ निघून जाईल. या षटकातील दुसरा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती वाढेल 12 या आकड्यावरती. धावा फळकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जोडल्या गेल्या त्या टोटल 12 या आकड्यावरती एक विकेट गमावला गेला. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर खाल्लेर संघासाठी पारितोषिक आलंय. काल्हेरचे जावाई आदरणीय उत्तम उत्तम चौधरी सरपंच यांच्या माध्यमातून हायट्रिकसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलाय. 1000 रुपयाचा कॅश प्राइज पोहोचलाय. ओके, 2000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. धन्यवाद. जर इथून विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली गेली, लगातारचे 3 विकेट जर घेतले गेले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिलं जाईल. पाहावं लागेल हे कॅश प्राइज आपल्या नावावरती केलं जाईल का. पण लक्ष दिलं गेलं तर मग 12 धावा फळकावरती आहेत. एक विकेट गमावला गेलाय. आणि त्याचबरोबर जर कुकसे संघाचा विचार केला तर मग या सरासरीने धावला गेला तर 70+ धावा होऊ शकतात. हे देखील त्यांना ठाऊक आहे. हलक्या गतीने चेंडूला खेळून काढलाय. प्रॉपर बॅटअपचा मिडल केला चेंडू आणि शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक धावी कंप्लीट केली जाईल. आणि मग त्या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती एकाने वाढेल, जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. तुम्हाला एखाद्या चांगल्या मजलपर्यंत पोहोचायचं असेल तर मी म्हणेन की प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मारण्याऐवजी प्रत्येक चेंडूवरती डबल सिंगल आणि एखाद्या खराब चेंडूवरती प्रहार जरी केला तरी पण तुम्ही 10+ स्कोर बनवू शकता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. विकेट क्रमांक दुसरा जाण्याची शक्यता आहे आणि आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे चेतन पाटील. संग्राम आणि मधुर संगीत आमच्यापर्यंत पोहोचवला देखील गेला. त्यांचा देखील धन्यवाद. चला वळतोय मॅचकडे. नवीन बॅटर आपल्याला स्ट्रायकर एंडला इन ॲट नंबर 4 वरती पाहायला मिळतोय पंकज पाटील. धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात 13. 2 विकेट गमावले गेलेत. बघा हेच मी याआधी देखील उल्लेख केला होता की तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायला लागेल. जर तुम्हाला धावसंख्या चांगली बनवायची, एक चांगले मजल मारायची असेल तर मग चांगली पार्टनरशिप देखील मैदानामध्ये घडून आणली पाहिजे. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, अजूनपर्यंत फलंदाजा सेट होऊन देत नाहीयेत मैदानावरती. हा ट्रॅकर चेंडू इथे स्विचिट केलाय. क्षेत्र खाली आहे, धावा मिळतील आणि त्या किती तर 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर येतोय चौकार. यावेळेस अपील स्ट्रॉंग केली गेली पण पंचांचा इशारा येतोय की हा मिसिंग स्टंप होता, इम्पॅक्ट करत नव्हता लाईनमध्ये आणि त्या अनुषंगाने मात्र इथे उत्साह खूप जास्त पाहायला मिळाला होता. अपील खूप चांगल्या पद्धतीने होती पण पंचांचे कुठल्याच प्रकारचे आपल्याला कुठले इशारे पाहायला मिळाले नाही. गोलंदाज यार हा पहा प्रॉपर यॉर्कर चेंडू आपल्याला त्या पॉपिंग क्रीजमध्ये हाताळला गेला आणि त्यानंतर रनआउटची संधी देखील होती. पहा चेंडू खूप सुंदर पद्धतीने हाताळला गेला. अपस्टंपच्या बाहेर होता, त्या पॉपिंग क्रीजमध्ये होता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू पडला. फलंदाजाला काहीच समजला नाही पण तदनंतर जर बघितलं गेलं तर एक धावी कंप्लीट केली गेली आणि मग एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. आपण सेकंड पॉवर प्ले पाहतोय ज्यामध्ये 3 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आहेत आणि त्यांना कशा प्रकारे सजवलंय बघा आणि त्या पद्धतीची गोलंदाजी अजून देखील चालू आहे.
जर बघितलं गेलं तर मग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण खेळाडू पाहतोय ज्याने याआधी एक झेल टिपली गेली आहे, एक लॉंग ऑन पाहतोय आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर, कारण की शॉर्ट मिड ऑफचं क्षेत्र जे आहे ते खाली आहे त्यामुळे एक्स्ट्रा कव्हरला पाठीमागे खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय. हा पहा हलक्या गतीने चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पहा ऍक्शन आणि रिॲक्शनचा तालमेल खूप चांगला होता, कारण की वेगाने चेंडू हाताळण्याची ऍक्शन होती आणि तदनंतर चेंडूला कलेक्ट करण्याची रिॲक्शन खूप चांगली होती आणि त्या अनुषंगाने निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर हा षटक देखील संपतोय. पहा पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन की पहिला चेंडूवरती एक सिंगल आली, तदनंतर जर बघितलं गेलं तर मग जो विकेट मिळाला दुसऱ्या चेंडूवरती, या पहिल्या 2 चेंडूमध्ये जो विकेट मिळाला त्यामुळे की काय पण हा षटक थोडासा का होईना पण दबावामध्ये गेलाय आणि हा दबाव घेताना जर बघितलं तर या षटकात धावा आल्या तर टोटल 6. टोटल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती कुकसे संघाची टोटल 18 या आकड्यावरती. 2 विकेट गमावले गेलेत, 18 धावा फलकावरती आहेत. पण आता जर बघितलं गेलं तर मी म्हणेन महेश पाटील वरती जिम्मेदारी खूप सारी आहे. या खेळपट्टीला आता पूर्णपणे महेशांनी ओळखलंय कशा प्रकारे खेळपट्टी हरकत करते किंवा कुठे मोठे फटके मारायचे आहेत, कुठल्या क्षेत्रामध्ये धावा बनवू शकतात हे त्याला ठाऊक आहे. सलामीसाठी आला होता आणि मग का आलाय ही काची उत्तरे सगळे येणाऱ्या षटकामध्ये त्याला द्यावी लागतील. सिच्युएशन जर बघितली गेली तर थोडीशी हवी होते कालेर संघाकडनं, पण या सिच्युएशनला अंडर कंट्रोलमध्ये लवकरात लवकर आणावं लागेल. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते महेशला आता इथून एक्झिक्यूट करावे लागेल. कशा प्रकारच्या प्लॅन्सने उतरतोय आणि इथून किती धावांपर्यंत आता तो आपल्या संघाला पोहोचवतोय या सगळ्या गोष्टींचं लक्ष द्यावं लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती गोलंदाज भाविक पाटील, आपण तिसरा चेहरा पाहतोय. पहिलं षटक जर बघितलं तर शरद पाटीलने हाताळलं पहिलं पॉवर प्लेचं. दुसरं षटक जर बघितलं गेलं तर मग रोशन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाला, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली. धावा बनत होत्या त्या धावांच्या वेग कमी केला, विकेट देखील मिळाला आणि आता मात्र तिसरं षटक घेऊन भाविक पाटील येतो. पाहावं लागेल भाविक कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. चेंडू क्रमांक पहिला, स्ट्रायकर एंडला बॅटर पंकज. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, बॅटची कडा आहे आणि मग आणखी एक विकेट. भाविक पाटीलने देखील आल्या आल्या विकेट मिळवण्याचं काम केलं गेलंय. वरती आहे 18 धावा फलकावरती, 3 विकेटच्या नुकसानवरती. हेच म्हटलं होतं की तुम्हाला विकेट गमवायचे नाहीयेत. इथून विकेट पडत राहिले तर मग टीम कालेर संघ इथे त्यांचं अधिराज्य गाजवू शकतात. आता खूप जास्त प्रेशर मी म्हणेन की कुकसे संघावरती आहे. विकेट देखील वाचवायच्यात आणि त्याचबरोबर धावा देखील बनवायच्यात. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला. हा पहा लोवर फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड ऑनला खेळाडू थोडीशी मिसफील्ड घडते पण बॅकअप पहा किती सुंदर पद्धतीने. दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुल ठरेल का? 2 धावा खूप चांगल्या पद्धतीने. बघा तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट वरती तालमेल तुमचा चांगला असेल ना, तुमची युनिटी चांगली असेल ना, तर तुम्ही जिथे एक धाव आहे तिथे दुसरी धाव कन्वर्ट करू शकता, जिथे दुसरी धाव आहे तिथे तिसरी देखील कन्वर्ट करू शकता. पण त्यासाठी तुमचा तालमेल, तुमची युनिटी, म्हणून म्हणतात ना की क्रिकेट हा सांघिक खेळ का म्हटला जातो की तुमचे 11 खेळाडू जेव्हा साथीला साथ देतील तेव्हा तुम्ही एक साथ पुढे चालत असता आणि तुम्हाला जर एक साथ पुढे चालायचं असेल तर तुमचा तालमेल, तुमची युनिटी खूप जास्त गरजेची असते. गोलंदाज तयार. हा पहा ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू, तिथे क्षेत्र खाली आहे, गॅप मध्ये चेंडू, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी दूरचा पल्ला, मिड विकेट पासून बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला, 15 ते 20 पावलांचा पल्ला गाठला आणि स्वतःच्या संघाला किती चांगल्या पद्धतीने योगदान दिलंय हे कॉन्ट्रीब्युशन पहा महत्वाचं. म्हणतात ना की ही एनर्जी भावेश होते तिथे, भागेश होते तिथे आणि खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण भागेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मी म्हणेन की आपल्या संघासाठी 2 ते 3 धावा त्याने वाचवल्या आणि धावसंख्या आता मात्र फलकावरती जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. ही एनर्जी असली पाहिजे, हे जिंकण्याची जिद्द असली पाहिजे, हा संघर्ष असला पाहिजे, कारण की मग क्षेत्र आयुष्याच्या पटलावरचं असो या मैदानातला असू द्या, जिंकण्याचा संघर्ष जेव्हा असतो ना तेव्हा तुमचा खरा खेळ हा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय आणि तेच दाखवून दिलंय.
तीन चेंडूचा खेळ समाप्त आहे. धावा फळकावरती आपल्याला 22 पाहायला मिळतात. विकेट 3 गमावले गेलेत. हा पहा त्या क्रीज मध्ये हाताळलाय चेंडू. अपील स्ट्रॉंग आहे पण पंच तटस्थ आहेत. पंचांचा इशारा काय येतोय तर बॅट जी आहे ती मैदानाला घासली आहे. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता. पण हा चेंडू जर पाहिला तर खूप चांगला चेंडू होता. वेगाने हाताळला गेला ऑफस्टंपच्या बाहेर त्या पॉपिंग क्रीज मध्ये. इनर एज लागण्याची शक्यता देखील होती पण मी म्हणेन की भाग्यशाली राहिले फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. स्ट्रायकर एंडला मयूर आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंना फेस केलाय. मयूरने वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं गेलं तर 4 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच लेंथवरती त्याच लाईनने हाताळला गेलाय. पण यावेळेस हलक्या गतीने बॅटला दिशा दिली गेली आणि तदनंतर एक धावी कंप्लीट केली जाते आणि मग एका धावेच्या जोडीने धावा फळकावरती 23-23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 6 धावा आल्यात. आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने फार मोलाचं योगदान आम्हाला स्पर्धेसाठी दिलं. जे प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज आहे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलं. असे आमचे सर्वांचे लाडके हिंद्रमामा पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील सरपंच चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत. मैदानात पाणी पोहोचवायचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय 6 षटकांची मॅच आहे आणि या 3 षटकांमध्ये धावा टोटल ज्या आहेत त्या विकी स्पोर्ट कुकसे संघाने प्रथमतः फलंदाजी करताना जर बघितला गेला तर मग 23 बनवल्यात. 2 सलामीचे बॅटर्स आले होते महेश पाटील आणि त्याचबरोबर जर बबुल पाटील पाहिले गेले तर मग बबुल अगदी स्वस्तात परतले. ज्या अपेक्षा बबलू होते आणि जर बघितलं गेलं तर अगदी स्वस्तात परतले गेले. ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाही. कुठच्याच प्रकारची धाव न बनवताना ते परतले. तदनंतर जर बघितलं चेतन पाटीलने चांगला स्टार्ट केला होता. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते पण जी पारी बनवली गेली ती जास्त मोठी बनवू शकले नाही. छोटी पारी होती विस्फोटक होती पण अपेक्षित होतं की मोठी पारी बनेल. आक्रमकता दाखवायला सुरुवात केली होती पण ते देखील परतले गेले आणि एकंदरीत जर बघितलं तर मग 4 विकेटच्या नुकसानवरती टीम विकी स्पोर्ट कुकसे संघाची धावा फळकावरती आता 23 आहेत. सलामीचे 3 षटकं मात्र कंप्लीट झाल्यात. इथून आता स्लॉगर्स चालू होतील आणि या स्लॉगर्स मध्ये अटॅक करावा लागेल किंवा या स्लॉगर्स मध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. आता इथून वेगाने धावा मी म्हणत होतो की 60-70 पर्यंत पोहोचू शकते पण आता ज्या पद्धतीने कंडिशन्स आहेत किंवा ज्या पद्धतीने सिच्युएशन आहे 50+ किंवा 60 पर्यंत जर पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला तरी पण मी म्हणेन की एक चांगली मजा आल्या. आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. आदरणीय शिवनाथजी ठाकरे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. एक फार चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक तसेच माजी सरपंच साहेबांचं शुभागमन झाले. साहेबांचं देखील सरपंच चषक 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच जमलेला सर्व मान्यवरांचं या सरपंच चषक 2023 या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय हा सरवली पाड्याचा क्रीडांगण खूप चांगल्या पद्धतीने सजवला गेलाय. सरवली गावचा हा क्रीडांगण खूप चांगल्या पद्धतीने सजवलं गेलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं गेलंय. आणि आजचा जर बघितला गेला तर या स्पर्धेचा 3रा दिवस पाहायला मिळतोय. चालू असलेली मॅच विकी स्पोर्ट्स कुकसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर संघ पाहिला गेला तर मग बंद्रा मारुती कालेर संघ. आतापर्यंत या मॅचवरती मी म्हणेन की कालेर संघाने कब्जा बजवण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवात जर बघितली गेली तर सुरुवात चांगली झाली होती की कुकसे संघाकडनं पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. 1 विकेट गमावला होता पण धावा चांगल्या होत्या. पण त्यानंतर जर बघितला गेला तर मग विकेट पडत गेले. रोशन म्हात्रे गोलंदाजीवरती ऑन साईडला खेळला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू तिथे पोहोचेल. चेंडूला गॅदर करून फेकी करेपर्यंत 1 सिंगल धाव पाहायला मिळते. पण रोशन म्हात्रेला पुन्हा एकदा बॅक केलं गेलंय. दुसरं षटक ज्याने हाताळलं होतं ज्यामध्ये 6 धावा देऊन 1 विकेट मिळवला होता तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. नवीन बॅटर शुभम शेलार आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार.
हा पहा अपस्टम्पच्या बाहेर चेंडू आहे, सोडू दिलाय, जाऊ दिलाय, पंचांचा इशारा की यस इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल आणि जाऊन पोहोचते आहे टोटल 25-25 या आकड्यावरती. पहा अतिरिक्त धावा असो या कुठूनही येऊ द्या, धावा येणं आता गरजेचं आहे कुकसे संघासाठी. ऑन साइडला पुन्हा एकदा थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, डीप फाईन मध्ये चेंडू जातोय, एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि मग एका धावेने धावसंख्या फळकावरती 26 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पण या गोष्टीचा मी आधी उल्लेख केला होता की आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे. या मैदानावरती आपण पाहतोय की ग्रीन ग्रास पाहायला मिळते, त्यामुळे चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत आहेत आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर मग सिंगल धाव डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी थोडंसं का होईना पण इथे अडथळे येतात, कारण की वेगाने चेंडू सीमारेषेच्या खेळाडूंपर्यंत पोहोचतोय. पुढचा चेंडू यावेळेस फटका चांगला आहे, ऑन साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय मॅक्झिमम. या इनिंगचा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळेल. तितकास सजवता आलं नाही आणि स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये एक ही धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती जर बघतोय तर वाढली आहे आणि जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. आतापर्यंत विकेटचा विचार केला तर मग 4 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. 5व्या विकेटसाठी ही पार्टनरशिप मैदानामध्ये चालू आहे आणि आता ही पार्टनरशिप किती चांगल्या पद्धतीने घडते हे पाहावं लागेल, कारण की इथून एखादा विकेट आणखी लूज झाला तर मग मॅचची सिच्युएशन थोडीशी बिघडेल आणि तेच पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद होत आहे, विकेट क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर. तर धावसंख्या फळकावरती 33 आकड्यावरती 5वा विकेट गमावला गेला आणि नवीन बॅटर सेकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय विशाल शेलार. पहिला चेंडू फेस करेल इनिंगचा. आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न होता, तितकासा फटका पट्ट्यामध्ये आला नाही आणि शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप देखील होता. डीप फाईन लेग आपण पाहतोय तिथे तैनात केला गेलाय आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर हा षटक देखील समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना विकी स्पोर्ट कुकसे संघाची धावसंख्या आपल्याला फळकावरती पाहायला मिळते, ती टोटल 34 आकड्यावरती. पहिल्या षटकात 12, तदनंतर जर बघितलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकात 5 आल्या, चौथं षटकात एक विकेट गमावलं गेलंय. पण मी म्हणेन दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकापेक्षा हा चौथं षटक जे आहे ते चांगलं आलंय कुकसे संघाच्या दृष्टिकोनातून, कारण की तिथे धावा 11 आल्या होत्या. पहिल्या षटकापासून जर बघितलं गेलं तर जी ऑर्डर आहे धावा बनवण्याची ती डिसेंडिंग होत चालली होती, खाली येत होत्या धावा, पण इथे जी धावा वाढवण्याचं काम केलं गेलं आहे हे आणि हे गरजेचं आहे, कारण की आधी उल्लेख केला होता की स्लॉगर्स चालू आहेत आणि स्लॉगर्स मध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. तुम्हाला एका चांगल्या स्कोअर पर्यंत पोहोचायचं असेल किंवा तुम्हाला एक चांगलं टार्गेट द्यायचं असेल समोरच्या संघाला तर इथून तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. जितक्या जास्त धावा येतील त्या तुमच्या फायद्याच्या आहेत. आणि आता मात्र षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा आणि गोलंदाजीवरती गोलंदाज भाविक पाटील आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळतोय. पहिला चेंडू भाविक तयार. पहा चांगला चेंडू आहे, चांगला लेंथवरती चेंडू हाताळला गेलाय. गुड लेंथ स्पॉट होता, अपस्टम्पच्या बाहेर ओळखलं होतं. फलंदाज ऑनसाइडला खेळण्यासाठी आक्रमक आहे. पहा फलंदाजाचा स्टान्स ओळखून तुम्ही जेव्हा पण गोलंदाजी करता किंवा जेव्हा पण तुम्ही फलंदाजाला प्रेडिक्ट करताय की तो त्याचा नेक्स्ट टार्गेट काय किंवा त्याचा नेक्स्ट प्लॅन काय ते ओळखून जेव्हा तुम्ही प्लॅन्स तुमचे एक्झिक्यूट कराल ना तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होण्याचे अधिक चान्सेस आहेत आणि इथे तेच भाविकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुढचा चेंडू
लवर फुल टॉस चेंडू होता, इथे फटका फसला गेलाय शॉट मिड ऑफला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. आणखी एक विकेट भाविकच्या खात्यामध्ये मिळेल. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. सहा विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. 7व्या विकेटसाठी पार्टनरशिप चालू आहे. एका बाजूने बघितलं गेलं तर विकेट पडतायत, पण मी म्हणेन की मयूर पाटीलला स्ट्रायकरवरती आणणं गरजेचं आहे, कारण की याआधी मयूर पाटीलच्या हातामधून एक मोठा फटका निघाला आणि क्षमता आहे त्याच्याकडे. यावेळेस पहा फटका फसलाय. आकाश जोशीची विकेट धोक्यामध्ये होती, पण इथे थोडंसं का होईना सूर्याचे किरण जे आहेत ते डोळ्यावरती आली की काय, आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर झेल सुटली गेली आणि तदनंतर जर बघितलं तर एक ही धाव कंप्लीट केली गेली. पण आता मात्र मयूर पाटील स्ट्रायकर एंडला आलेत. याआधी मयूरच्या बॅटमध्ये एक मोठा फटका निघाला. आक्रमकता त्याने दाखवली आहे, मोठे फटके मारू शकतोय, क्षमता आहे. त्या क्षमतेला आता शक्तीमध्ये वापर करावा लागेल आणि त्या शक्तीचा वापर आता इथे केला जाईल का मयूरच्या माध्यमातून, हा एक प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज भाविक तयार, समोर आहेत मयूर. यावेळेस पहा लॉफ केलाय म्हटलं होतं क्षमतेला शक्तीमध्ये वापर करावा लागेल आणि क्षमतेचा आणि शक्तीचा प्रॉपर वापर. चेंडू सरळ निघून जाईल. मिड विकेटच्या डोक्यावरनं येणारा हा वन या आकड्यावरती या षटकातील चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय तो म्हणजे टोटल 4. 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता इथून आक्रमकता दाखवली जाते, तीव्रता दाखवली जाते. आता गोलंदाजांना थोडासा चाणाक्ष व्हावं लागेल, कारण की ठाऊक आहे इथून आता येणाऱ्या षटकांमध्ये किंवा येणाऱ्या चेंडूमध्ये अटॅक केला जाईल हे त्यांना देखील ठाऊक आहे, पण त्याच्या अटॅक कशा प्रकारे फोडला जाईल हे देखील बघावं लागेल. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू लवर फुल टॉस ऑन साइडला, शॉट मिड ऑनला, थोडीशी फिल्डिंग मिस झाली आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर बघा बॅकअप किती सुंदर पद्धतीने होता. बघा बॅकअप असणं गरजेचं आहे, कारण की आपण पाहिलं ना की जेव्हा जेव्हा बॅकअप दिला जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही चांगलं काम कराल. कारण की ज्यावेळेस तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला लढायला गेले होते, कोंढाणा किल्ला जेव्हा स्वार करायला गेले होते, त्यावेळेस तानाजी मालुसरे जेव्हा धारातीर्थ पडले तेव्हा शिलार मामाने जो बॅकअप दिला होता, मावल्यांना सांगितलं गेलं की मारा नाही तर मग मरा, आणि त्यावेळेस जे तुटून पडले मग तो गड आला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये. हे बॅकअप असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तुमचे एक प्लॅन जर फेल होते तर तुम्हाला दुसरा प्लॅन असणं गरजेचं आहे, आणि तेच पाहायला मिळालं. बघा एका क्षेत्ररक्षकाकडनं मिसफील्ड झाली, लगेच दुसरा त्याला बॅक करायला आला. पुढचा चेंडू लेग स्टंपला मिस करतोय आणि पंचांचा इशारा, यस इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव दिली जाईल. क्रीज मध्ये हाताळला गेला चेंडू. लेंथ जर विचार केला तर थोडीशी गचाळ आपल्याला पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने जर बघितलं तर मग एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 वाढती आहे, जाऊन पोहोचली आहे टोटल 44-44 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस देखील लॉफ्टेड फटका आहे, सरळ 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 निघून जातोय सीमा रेषा बाहेर. आणखी एक मोठा फटका. मयूर पाटील इथे आता आग उकळतोय. आमचे प्रमुख अतिथी अगदी मोलाची उपस्थिती साहेबांची आम्हाला लाभली. आदरणीय शिवनाथजी ठाकरे साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मी उत्तमजी चौधरी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. उत्तम दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. माजी सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, एक समाजसेवक आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, आणि दादांचं एक मोलाचं योगदान देखील आम्हाला या स्पर्धेसाठी आहे आणि आज त्यांची महत्त्वाची उपस्थितीने हा शुभ सन्मान केला जात आहे. मायेची शाल त्याचप्रमाणे या स्पर्धेची एक आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान केला जात आहे.
आणि आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी सोमनाथ दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. चंद्रकांतजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ सन्मान दरम्यान इथं केले जाईल. अगदी मोलाची उपस्थिती आहे. येस, आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद विशाल. चला जाऊयात मॅचकडे. आपण पाहतोय शेवटचा षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती एक लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. दिलीप पाटील. पहिलं षटक शरद पाटील, त्यानंतर रोशन म्हात्रे, भाविक पाटील. त्यानंतर जर बघितलं गेलं तर रोशन म्हात्रेला चौथ्या षटकामध्ये पुन्हा बॅक केलं गेलं कर्णधाराने आणि भाविकला देखील बॅक केलं होतं. आणि जर बघितलं गेलं तर चौथ्या षटकापासून जी सरासरी आहे ती वाढवण्याचं काम हे टीम विकी स्पोर्ट कुकसे संघाने खूप चांगल्या पद्धतीने केलंय. चौथ्या षटकात 11 धावा आल्या, पण पाचवं षटक मी म्हणेन की खूप चांगलं गेलं कुकसे संघाकडनं, ज्याच्यामध्ये 16 धावा आल्या आणि भाविक इथे आक्रमक दिसत आहेत. भाविक आता धावा बनवू शकतात. आता मात्र शेवटचं अंतिम षटक आहे. दिलीप पाटील गोलंदाजीवरती आल्यात. स्ट्रायकर एंडला बॅटर आकाश. गोलंदाज तयार. पहिला चेंडू यावेळेस पहा हलक्या गतीने खेळून काढला गेलाय आणि हे काम आकाशला करायचं आहे. कारण की जर बघितलं गेलं तर मग मयूरला स्ट्रायकर एंडला आणण्याचं काम केलं जाईल. कारण की तुमचा समोरचा खेळाडू जो आहे, तुमचा जो साथीदार आहे, तो एका बाजूने जर अटॅक करतोय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे काम दुसऱ्या खेळाडूचं असतं आणि तेच काम केलं गेलं. बघा, अटॅक न करताना हलक्या गतीने एक सिंगल घेतली गेली, स्ट्राईक देखील रोटेट झाली. पहिला चेंडू फेस केल्यानंतर येणारे 5 चेंडू मयूर जितके फेस करेल तितका फायदा हा टीम कुकसे संघाला होऊ शकतो. गोलंदाज दिलीप तयार. लोवर फुल टॉस चेंडू आणि सरळ सरळ निघून जातोय आउट ऑफ दी पार्क. येणारा मयूरच्या बॅटमधनं हा आणखी एक विस्फोटक फटका. कालेर संघाला मयूरला रोखावं लागेल. मी म्हणेन की मयूर आक्रमक होत चाललाय. हा प्रमुख शिलेदार पूर्ण संघाची डोरी सांभाळतोय, पूर्ण संघाला खांद्यावरती घेऊन चालतोय. वैयक्तिक जर बघितलं गेलं तर 33 धावांवरती तो आतापर्यंत खेळताना पाहायला मिळतोय आणि ज्या 33 धावा होत्या मी म्हणेन की सर्वात जास्त महत्वाच्या टोटल धावसंख्या आपण पाहतोय संघाच्या 57 आणि या महत्वाच्या एका बाजूने विकेट पडत होते. आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. आदरणीय भारतजी भंडारी साहेब सावंतचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. सावंतचं देखील सरपंच चषक 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समेत आदरणीय बालचंद्रजी तरे साहेब त्यांचं देखील शुभ आगमन झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. पण इथे जर बघितलं गेलं तर दिलीप पाटीलच्या अगेन्स्ट मोठा फटका आला, पण स्वतःचा अनुभव म्हणतात ना की या विश्वातील सर्वात मोठा गुरु कोण, तर मी अनेकदा म्हणतो की अनुभव असतो आणि तोच अनुभव आता इथे पणाला लावला गेला आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळाला. ज्या विकेटसाठी गेल्या 2 ते 3 षटकांपासून संघ कालेर लडबडत होता, ज्या विकेटच्या शोधामध्ये उतरला होता, तो विकेट दिलीप पाटीलने मात्र इथे मिळवून दिला गेला आणि मग फलंदाज मयूर पाटीलला वैयक्तिक 33 धावा करून परतावं लागलं गेलं. 33 धावा महत्वाच्या होत्या. 33 धावा आपल्याला संघाला पुढे घेऊन जाण्याच्या होत्या आणि अनेकदा म्हटलं जातं ना की अनुभवी खेळाडू जे असतात ना की ते या मॅचला कलाटणी देऊ शकतात आणि तेच दिलीप पाटील याने दाखवून दिलं गेलं. वय वर्ष जर बघितलं गेलं तर 40+ आहे, तरी देखील रेग्युलर क्रिकेट खेळतात, खूप चांगल्या पद्धतीने खेळत आलेत आणि हे गरजेचं आहे. तुमच्या संघामध्ये लेजेंडरी खेळाडू किती चांगल्या पद्धतीने वर्क करतात ना, ते तुमचं कौशल्य दाखवत असतात. यावेळेस पहा फटका फसला गेलाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. थोडीशी डिफिकल्ट होती या पद्धतीने झेल घेण्याची आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धावा कंप्लीट केल्या गेल्या तर टोटल 2 आणि मग याच 2 धाव्याने धावसंख्या देखील फळकावरती वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 59 या आकड्यावरती. जवळजवळ 60 पर्यंत संघ पोहोचलाय. ज्या पद्धतीने धावा पाहिजे होत्या त्या पद्धतीने धावा बनवण्याचा आता मात्र काम केलं जातोय. दिलीप पाटीलच्या आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 59 धावा फळकावरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू लवर फुल टॉस होता, वेगवान चेंडू होता आणि त्यानंतर जर बघितलं तर हलक्या गतीने यष्टीरक्षकांच्या चेंडूला गॅदर केलं गेलं. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलने धावसंख्या फळकावरती 60चा आकडा मात्र इथे पार केला गेलाय. एक क्षण वाटत होतं पहिल्या 3 षटकामध्ये की लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते की काय, पण त्यानंतर 4थ्या षटकापासून जी अटॅकिंग भूमिका साधली गेली, ज्यामध्ये मयूरने जे योगदान दिलं त्या योगदानाच्या जोरावरती आता संघ विकी स्पोर्ट्स कुकसे संघ जाऊन पोहोचलाय टोटल 60 या आकड्यापर्यंत.
गोलंदाज तयार. हा पहा ऑफ केलाय. फटका फटका फक्त उंची गाठली आहे पण तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि वेगाने 2 धावा. पहा रनिंग बिटवीन द विकेट किती सुंदर होती. दोघांचा तालमेल किती चांगल्या पद्धतीने होता. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेने षटक देखील समाप्त होत आहे. 6 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झाला आणि या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 62 या आकड्यावरती. 63 धावांचं आव्हान आहे. प्रथमतः जर बघितलं गेलं तर नाणेफेकीचा कौल जे होतं ते टीम बंद्रा मारुती कालेर संघाने जिंकलं होतं. चूज केलं होतं फिल्डिंग करण्याचं आमंत्रित केलं गेलं फलंदाजी करण्यासाठी विकी स्पोर्ट्स कुकसे संघाला आणि प्रथमतः फलंदाजी करताना टोटल धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या 62 या आकड्याच्या आणि 63 धावांचं आव्हान दिलं गेलं. हे 63 धावांचं आव्हान आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं, पूर्वार्धामध्ये पाहिलं. उत्तरार्धामध्ये हे 63 धावांचं आव्हान बनवलं जाईल की रोखलं जाईल हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण येणारी वेळ हे उत्तर देईल आणि उत्तर कोणाच्या बाजूने असेल. एका बाजूला कालेर आहे तर दुसऱ्या बाजूला कुकसे आहे. कोणाच्या बाजूने उत्तर लागतं, कोण या स्पर्धेमध्ये पुढे जाईल, हे सर्व काही सारांश ऐकवण्यासाठी तुमच्या समेत पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील विशाल पाटील. तुमच्या समेत जॉईन होतील कॉम्बॉक्स मध्ये. आपण करूया चेंजेस. सुनील पवार सरांना मी विनंती करतोय की आपण या उत्तरार्धामध्ये सुनील पवार सरांचा आवाज आपण ऐकूयात आणि वेळ कोणाच्या बाजूने उत्तर देईल, कोणाचं इथे पारडं वजनदार होईल हे पाहावं लागेल. 63 धावांचं आव्हान आहे. कालेर की कुकसे? शुभ सन्मान आपण करूया. नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं आदरणीय वारजी भंडारी साहेबांचं शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी सोमनाथ दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. भंडारी साहेबांची आज मुळाची उपस्थिती आणि त्यांचा शुभ सन्मान धर्माडीतनं केला जाईल. भारताची जी परंपरा आहे अतिथी देवो भव, प्रत्येकी अतिथीमध्ये आपण देवाला पाहतो. प्रत्येकी अतिथीचा शुभ सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडतोय. साहेबांचा शुभ सन्मान धर्माडीतनं केला जाईल. मुलाची उपस्थिती तसेच एक चांगले सिंगर देखील आहेत. तर आता मात्र निश्चित ज्याच्या नावाने स्पर्धा पाहतोय मित्रांनो आपण एक खूप मोठं नेतृत्व गावाचं विकासाचं जर नाव म्हटलं तर विद्यमान सरपंच ज्याच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय आपण असे युवा नेतृत्व सरवली ठाकूरपाडा सरवली पाडा ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साहेब उत्तमदादा चौधरी साहेब यांच्याकडून आता मात्र काले टीमला एक सुवर्ण संधी असेल. चौकार किंवा शेतकऱ्याची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 1000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. प्रमोदजी भोईर साहेब दादांचं देखील शुभागमन झालं. दादांचं देखील सरपंच चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रमोद दादांचं आगमन किंग ऑफ रिंग म्हणून ज्याची ओळख आहे. तालुका क्रिकेटचा बेताज बादशाह पॉवर प्ले मध्ये कित्येक रेकॉर्ड या बॅटरच्या नावावर आहे. तो नंदन पाटील आणि त्यांच्या समेत पाहतोय आपण कामेश. पूर्णपणे संपूर्ण संघ इथे मात्र बंदेमती कलेचा संघ पाहतोय आपण. ज्या प्रकारे शरद एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, त्यानंतर भावेश इज अ ग्रेट एक युवा क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे काले टीमच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं दिलीप दादाचं अजून तो उत्साह कायम आहे. आणि लसित मलिंगा म्हणून भिवंडीची ओळख आहे. त्यांचे चिरंजीव दिलीप दादा यांचे चिरंजीव सुद्धा इथं त्यांच्या समेत आहेत. टर्न केले पहिल्या चेंडूला पाहतोय आपण स्क्रोलेक आणि मिड विकेट बाउंड्री लाईन मध्ये. आणि पहिल्या चेंडूवर मात्र नंदन पाटील आपलं डावाची सुरुवात करतोय, खाता उघडतोय.
याच मैदानावर कमिंग सून आपण पाहणार आहोत मामा चषक पर्व दुसरं फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरुवात होईल. पंच केलंय सुपर फटका टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहतोय आपण एक्स्ट्रा कॉल बाउंड्री लाईन कडे. आता मात्र चेंडूला फील केल्या गेलं त्यापूर्वी मात्र कामेश 2 धावा सहज कंप्लीट करतोय. मोठं टार्गेट 63 धावाचं. आठवण झाली कालच्या दिवसाची सकाळचं सत्र काय सुपरहिट बॅटिंग पाहिली होती आपण. वेग पवार नावाचा वादळ या मैदानावर आला होता. एक मात्र अर्धशतक या स्पर्धेतला त्याच्या नावावर. हा फटका चांगला आहे बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. सीमा पार आला हा खणखणीत चौकार. सुपरहिट सुरुवात VIP डायव्हर पाहू शकता आपण. नो डाऊट माजी सरपंच आणि ठाकूरपाडा गावाचं जर नेतृत्व पाहिलं आपण नो डाऊट खणखण नेतृत्व असे ठाकूरपाडा गावचे उद्योजक सन्माननीय शिवनाथ ठाकरे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. याच पात्र हा फटका बॅक टू द बॉलर हवेत शेल घेण्यामध्ये अपयश. चांगला चेंडू होता बॅक टू द बॉलर. बबलू टायगर या नावाने प्रसिद्ध हा खेळाडू खूप मोठं नाव आहे. कित्येक मैदानी गाजवले या खेळाडूंनी. विकी स्पोर्ट कुक्षे संघ जर म्हटलं आज मला वाटतं की चेतन पाटील म्हणजे ज्या चेनू फाईन फटका पाहतोय क्लास फटका फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. अजून एक हा खणखणीत चौकार. एक दमदार सुरुवात पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या जर पहिली बिनबाद 11. .50 ची सरासरी पार करावी लागेल. चांगला चेंडू फ्रंट येऊन खेळण्याचा प्रयत्न आडव्याटनी. षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बदनामती काले टीमचं जर धावसंख्या पाहिली आपण 63 धावचल पाटलांक करताना बिनबाद 11. चांगली दमदार सुरुवात आहे. सरपंच चषक 2023 हा 30रा दिवस. पहिला सत्र पाहतोय आपण. षटकार किंवा चौकारची हॅट्रिक जर पूर्ण केली तर ज्याच्या नावाने स्पर्धा पाहतोय एक चांगलं नेतृत्व युवा नेतृत्व असे विद्यमान सरपंच आदरणीय उत्तमदादा चौधरी साहेब यांच्याकडून 1000 रुपये रोख रक्कम दिल्या जाईल. संपूर्ण व्यासपीठ जर पाहिलं आपण मान्यवरांनी सजवलेलं आहे आणि तुमच्याशिवाय व्यासपीठ अधुरा असतो हे सगळीकडे पाहतोय आपण. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र बालगोपाल सोनालीपाडा या टीमच्या अगेन्स्ट फाईट करेल. चांगलं प्रदर्शन बालगोपाल सोनालीपाडा टीमचं. पण निश्चित कुठेतरी बॅटिंग क्रम थोडा खराब पाहायला मिळाला होतं. शेवटी मात्र सामना जिंकला. पण या सामन्यात कोण जिंकेल? नंदन पाटील सज्ज होताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहूया आपण. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंट. थर्ड मॅन फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये स्कोर लेग बाउंड्री. त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक. गोलंदाज सज्ज होतोय मयूर. खूप मोठा ऑलराऊंडर आहे. विकी स्पोर्ट कोक्ष टीमचा हा एक तारणार खेळाडू. समोर पॉवर प्लेचा बेताल बादशाह म्हणजे ज्याची ओळख आहे किंग ऑफ रिंग नंदन पाटील. हा फटका पाहतोय आपण. ड्राईव्ह केले स्कोर लेग बाउंड्री लाईनकडे. अनमोल दादाचं आगमन झालं. खूप अफाट मेहनत. आयोजक कमिटीचे खास मेंबर. या एका धावेनी स्ट्राईक रोटेट होते. परत एकदा भागेशकडे स्ट्राईक. टीमची धावसंख्या 12. कामेश आणि आता मात्र अजून एक बक्षीस वाढलंय. क्रिकेट रसिकासाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जेव्हा चेंडू जातोय षटकार ठोकल्यानंतर तो झेल म्हणजे जर क्रिकेट रसिकांनी कन्व्हर्ट केला तर
200 रुपयाचे बक्षीस. यावेळेस पात्र हा स्लॉग स्वीपचा फटका देखना उत्तुंग सुपरहिट शॉट हा षटकार. पाहायला मिळालं स्लॉग स्वीपचा फटका होता. स्कोर लेगच्या वरतून दमदार षटकार. चांगली बॅटिंग आणि चांगली पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप पाहतोय आपण. गोलंदाज सजवतोय परत. अजून एक हा फटका पाहतोय स्कोर लेग कडे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं पण एकच धाव. धावसंख्येत भर पडते आता मात्र. पुढे सरकते ती 19. मयूर सज्ज होताना परत सरोली अँड टोकाकडनं समोर खेळण्यासाठी नंदन पाटील. जर विचार केला फक्त 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. यास पाहता मनगटी फटका वळवलंय चेंडूला स्कोर लेग कडे. सिंगल. फक्त आनंद घेतोय पार्टनर कामेश पाटीलच्या बॅटिंगचं. नॉन स्ट्राईकला राहून नंदन पाटील स्वतः एक दमदार बॅटर आहे पण युवा बॅटरला संधी जास्तीत जास्त देताना पाहतोय आपण. हे जे एक सिनियर खेळाडूचं काम असते. काले टीमचं खूप मोठं नेतृत्व नंदन पाटील यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होताना मयूर. विकेट प्राप्त करावं लागेल कुकशेट टीमला जर सामना जिंकायचा असेल. याच पात्र हा फटका चांगला आहे क्लास आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण. एका क्षणी वाटलं होतं की स्वीपर कॉर बाउंड्रीकडे जाईल पण लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या तऱ्हेने चेंडूला फील करतोय थ्रो करतोय. त्यापूर्वी मात्र संधी होती सहज या 2 रन्स कंप्लीट करण्याची. धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकते ती 22. 63 धावाचं मोठं आव्हान आहे. 6 षटकाचा सामना. गोलंदाज मयूर. याच पात्र सुपर शॉट षटकार. खूप चांगली माहिती मिळताना चॅम्पियन ट्रॉफी गेल्या वर्षीचा हंगाम जो होता त्यामध्ये बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये हा बॅटर होता. यावर्षी सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. व्यक्तिगत कितीवर खेळतोय जर पाहिलं आपण 2 षटकार 2 चौकारीच्या साहाय्याने 25 या धावसंख्येवर बॅटिंग करताना लाजवाब. गोलंदाजीमध्ये बबलू कंटिन्यू आहे. दमदार तुफानी सुरुवात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहतोय आपण 28. एक दमदार सुरुवात काले टीमची. पहिल्या चेंडूवर प्रहार उडवले. चेंडूला स्कोरलेगच्या वरतून आलाय नंदन पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. ऍक्शन मध्ये पाहणार होतं. खूप मोठं नाव आहे जनवन क्रिकेट संघ सरवली. ओ हो अजून एक धमाका आणि हा आलाय बॅक टू द बॅक दुसरा दमदार तुफानी षटकार. षटकार ठोकला तर विद्यमान सरपंच युवा नेतृत्व उत्तमदादा चौधरी साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये दिल्या जाईल.
बबलू सज्ज होताना अजून एक आणि यावेळेस मात्र सरळ हातात. कधी कधी कॉमेंटर म्हणतात लालच बुरी बला आहे. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे दोन षटकार खेचले आणि टीमला निश्चित एक मजबूती प्रदान केली आणि पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 23 धावेची आवश्यकता. रोशन होते. मूर्ती लहान पण कीर्ती महान. बालगोपाल सोनाली पाटील टीमचे आधारस्तंभ भालचंद्र तरेस हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. आणि बालगोपाल या टीमचे प्रत्येक खेळाडू सामन्यावर नजर जमवू नये. डावखुरा बॅटर सज्ज होतोय. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न पण वेगवान चेंडू आणि सातत्याने आम्ही हे उल्लेख केलाय. तिसरा दिवस आहे या खेळपट्टी जर विचार केला जेवढे वेगवान गोलंदाज असतील ते मात्र किफायती ठरलेले आहेत. आज मात्र या मैदानावर निश्चित जनमान सरवली संघ कशा प्रकारे आपल्याच ग्राउंडवर प्रदर्शन करेल. प्रश्न विचारला गेला पण अपील पेटवून लावताना एकली चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल. स्कोर लेगकडे चेंडू जातोय त्यापूर्वी मात्र एक सिंगल कम्प्लीट लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती 41. 22 धावेची आवश्यकता आहे. 30 षटक प्रगतीपथावर खूप चांगल्या स्थितीमध्ये बंदेमाती कालेर संघ पाहतोय आपण. जर विचार आपण केला तर कालेर टीम 40+ कोच रमेश पाटील साहेब हे यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात. यावेळेस मात्र टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोरलेकडे अतिशय वेगात चेंडू फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर पाहतोय आपण. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 42. पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. 12वे खेळाडू आपण घेऊन जायचे पाणी. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. देखील शुभ आगमन झालेलं आहे. सर्वांना आम्ही विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकी सरवली गावचे जेही ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत सर्वांना आम्ही आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती आपली स्पर्धा आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आमच्यातून रजा घेताना माजी सरपंच आणि ठाकूरपाडा गावाचं एक खूप मोठं नेतृत्व शिवनादादा ठाकरे साहेब. 18 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र फक्त आणि फक्त 21. 9 विकेट अजून सुरक्षित आहेत. आणि ज्या प्रकारे कामेश पाटील बॅटिंग करते लाजवाब. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर खूप चांगल्या स्थितीमध्ये बंदेमध्ये कालेर संघ पाहतोय. ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक पाहिलं होतं आपण थोडंसं खराब आणि त्यानंतर बॅटिंग अटॅक खूप मजबूत आहे. गोलंदाज सज्ज होतोय. सरोली अँड टोकाकडनं मयूर पाटील कंटिन्यू. 18-21 असं सोपं समीकरण आहे. मयूर स्वीप करण्याचा प्रयत्न दांडी गोल धक्का बसलाय अजून एक कालेर टीमला.
तोय अजून एक चांगला बॅटर, पण बाद होण्यापूर्वी ज्या प्रकारे बॅटिंग केली होती कामेश या बॅटरनी टीमसाठी 26 धावाचं योगदान दिलं, 11 चेंडूचा सामना केलाय आणि टीमला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. खूप चांगलं वातावरण पाहतोय आपण जनवान क्रीडानगरी सरवलीच्या या मैदानावर. सरपंच शक्क 2023 भव्य दिव्य असा आयोजन स्पर्धेतला हा 3रा दिवस पाहतोय आपण. पहिला सत्र आणि दुसरा सामनाच्या दिवसातला. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतोय मयूर पाटील आणि सामना एकदा मात्र रंगदास स्थितीकडे घेऊन जाईल का या षटकामध्ये. चांगला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 1 धाव सहज कंप्लीट करेल. आल्या पावली 1 धावेनी शर्यत आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 43. येणाऱ्या बॅटर म्हणजे विचार केला आपण काले टीमचा एक युवा ऑलराऊंडर भाविक, सुपर खेळाडू, अप्रतिम बॉलिंग, उच्च कोटीची बॅटिंग. सज्ज होते गोलंदाज मयूर पाटील. दुऱ्यांच्या टोकाकडनं क्षेत्रक्षमध्ये कुठलंही परिवर्तन नाहीये. डावखरा बॅटर जर विचार केला आपण निश्चित रोशन याच्यासाठी. हा फटका चांगला आहे की फटका फटलाय. सरळ हातात चेंडू जाऊन गेलाय आणि याचबरोबर अजून एक धक्का बसलाय. महाराष्ट्र पोलीस कर्मचारी तसेच आमच्या गावचा अभिमान आदरणीय हरिदासजी चौधरी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साहेबांना मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील सरपंच चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत. षटकामध्ये पूर्णपणे तयारी करून आलाय मयूर पाटील टीमला वापसी करण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी. चौथं षटक पाहतोय आपण. आतापर्यंत 2 विकेट 1 रन खर्च करतोय. अशीच बॉलिंग करावी लागेल सामना जर रंगतसिद्धीने घेऊन जायचं असेल. 18 मध्ये 21 ची आवश्यकता असताना मात्र पहिल्या 3 चेंडूवर अप्रतिम कामगिरी. भाविक आलाय ज्याची चर्चा होती. एक चांगला ऑलराऊंडर बंद्यामध्ये आलाय टीमचा एक युवा खेळाडू. मयूर जबरदस्त कामगिरी करताना षटकामध्ये पूर्णपणे वापसी करून देत आपल्या टीमला सध्या तरी पाहतोय आपण. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जसा आला तसा परतीचा प्रवास करताना आवश्यकता आहे का अशा फटक्याची हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय काल टीमच्या मध्ये. षटक आवश्यकता होती विकी स्पोर्ट कुक्षेट टीमला या षटकाची. तो षटक हाताळतोय मयूर पाटील. ग्रेट बॉलिंग. आणि जर विचार केला आपण या स्पर्धेमध्ये 2 असे बॉलर आहेत ज्यांनी पंजा ओपन केल्या विकेटचं. एक तर म्हात्रेपाडा टीमचा योगेश म्हात्रे आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं आपण की सुपरहिट बॉलिंग द वॉल ऑफ भादवड करेश म्हात्रे. भागेश येतोय. याच पता पिकअप फटका चांगला आहे. गॅप आहे. स्कोलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा खणखणीत चौकार.
चांगला फटका, मनगटी फटका, पिकअप फटका पाहायला मिळालं आणि या चौकाने खातं उघडतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 47. 16 धावीची आवश्यकता. याच पात्र हा फटका सुरेख आहे. स्टँड अँड निलेवर सरळ बॅटने हा फटका, षटकार. चांगलं व्यक्तिमत्व आणि आमचे आयोजन कमिटीचे आणखीन एक सदस्य मयूर शेठ भोईर दादांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. वेलकम मयूर शेठ भोईर साहेबांचं आगमन. आणि आता मात्र सोपं समीकरण काले टीमसाठी. 12 चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहायला मिळते विकी स्पोर्ट कोकच्या टीमच्या माध्यमातून. आकाश जोशी येतोय सरवली अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी. समोर शरद सज्ज होते खेळण्यासाठी. 12-10 असं एक सोपं समीकरण. क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया आपण कशा प्रकारे लावल्या गेल्या या षटकामध्ये. पॉईंट नाहीये, विदाऊट पॉईंट सोबत क्षेत्ररक्षण. इथं मात्र कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक, जवळपास स्वीपर कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, ऑनसाइड जर पाहिलं आपण लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग बाउंड्री. स्वतः बबलू या आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये ऑनसाइड कडे. फुल टॉसवर सुरेख फटका, मनगटी फटका आणि हा आलाय षटकार. फ्लिक पाहिला आपण, सुरेख फ्लिकचा फटका शरदच्या बॅटमधून. आता फक्त आणि फक्त 4 धावीची आवश्यकता. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना इथं मात्र बंदेमती कालेर संघ. चांगला चेंडू, तेवढा छान असा ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. लाँगॉन बाउंड्री लाईनकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करताना फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल. आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये ज्यांनी 10 धावाचं खेळी साकारली, भागेशकडे विजयी फटका खेळण्याची सुवर्ण संधी. गोलंदाज सज्ज होतोय. शावळेस मात्र हा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र, विजयी चौकार. इथं मात्र बागेच्या बॅटमधून. निश्चित आमचे विद्यमान सरपंच आणि ज्याच्या नावाने स्पर्धा पाहतोय मित्रांनो, सामना जिंकून दिल्याबद्दल भागेश यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. आदरणीय उत्तमदादा चौधरी साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचे. आणि सामनावीर आमचे तर सामनावीर ठरलाय कामेश. चला टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन नंदनदादा कॅप्टन पाठवून द्यायचं पहिले. आणि बालगोपाल टीमचा